कवडी चरण आवडी आवडी कवडी चरण आवडी आवडी चरण चरण आवडी वडी चरण आवडी भस्म शोभे सर्वांगी वामभागी भवानी आयो रे भवानी 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 भस्म शोभे सर्वांगी वामभागी भवानी भस्म वामभागी भवानी वामभागी भवानी वामभागी
शिवदास म्हणे दाता शिवदास म्हणे दाता शिवदास म्हणे दाता शिवदास म्हणे दाता हे शिवदास म्हणे दाता शिवदास म्हणे शिवदास म्हणे दाता शिवदास म्हणे नाही समा गुरुनाथा नाही समा गुरुनाथा तुझ्या पाया शंकर उमा गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर हृदय भुवन करा आपुले सेवा सदा रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन करा आपुले सेवा आई तुके द्यावे मत आता दीन बंधु विश्वनाथा माझे हृदय भुवन करा आपुले सेवा सदा
जवळी रायणी रात माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन माझे वारीकर जवळी राहिली माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन जय जय शंकर उमा जय जय शंकर उमा 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 जय जय शंकर उमा शंकर उमाई जय जय शंकर उमा शंकर उमा जय शंकर उमा उमा पहिलं जसं आवाज ठेवला असता तसं ठेव. जास्त झालं पहिलं सेटिंग चांगलं केलं असणार रुपालीला. हेलो 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 असणार बघ. मीठ टाकलो. नेट बंद आहे नेट मन्मत प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवापति मन्मत प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवापति भक्ती जाति पावोनिया जाति पावनिया भक्ति विषय उदास पावोना विषय उदास हो विषय उदास पावोना विषय उदास पाहू संतोषला पंचवदना संतोषला 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 वीरशैव तत्त्वज्ञानी वीरशैव तत्त्वज्ञानी वीरशैव तत्त्वज्ञानी केवल ज्ञानाची ठिकाणी केवल ज्ञानाची ज्ञानाची केवळ ज्ञानाची खाणी विषय उदास पाहून विषय उदास पाहून संतोषला पंचवदना संतोषला पंचवदना संतोषला पंचवदन संतोषला पंचवदन लक्ष्मण म्हणे त्याते लक्ष्मण म्हणे त्याते तवा सुख देतो भक्ता विषय उदास पावोन विषय उदास पावोन संतोषला पंचवदन संतोषला शंकर उमाई शंकर जय जय शंकर जय शंकर
शंकर उमा जय जय शंकर उमा जय जय शंकर उमा जय जय शंकर हाल थोड़ा भी को कमी हाल मन्मथ शिव प्रियापति मन्मथ शिव प्रति मन्मथ प्रिय शिव प्रति मन्मथ शिव मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिव प्रति मन्मथ शिव प्रियपति मन्मथ प्रिय शिव प्रति मन्मथ शिव मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा प्रति मन्मथ प्रिय शिवा त्याची पाहुनी भक्ती त्याची पाहुनी भक्ती त्याची पाहुनी भक्ती पाहुनी त्याची पाहुनी भक्ती जाती पाहुनिया भक्ती विषयी उदास पाहुन विषयी उदास पाहुन विषयी उदास पाहुन विषयी उदास पाहुन त्याची पाहुनिया भक्ती त्याची
विषय उदास पावोने विषय उदास पावन विषय उदास पावन विषय उदास पावन संतोषला 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 पंचवदना संतोषला पंचवदना संतोषला संतोषला
सानी धनी द बद बद प म ग म ग रे ग सा गा 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 म म म म म द द द द धनी नि नि धनी द द धनी द द द द द ला प च ब द न प च ब द न प च सानी बानी दानी 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 दा दा सानी बानी दानी बानी सानी दानी दा दा सानी बानी दानी बानी सानी बानी दा दा तांदा 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 सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा तांदा 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 सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा सानी बानी सानी बानी सानी बानी दा दा तांदा 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 विषय उदास पावोन विषय उदास पावोन विषय उदास पावोन विषय उदास पावोन शिवहार
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मन्मथ प्रिय शिवा प्रती त्याची पाहुनिया भक्ती विषयी उदास पाहुन संतोषला पंचवदन। वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। लक्ष्मण म्हणे त्याते स्तवा सुख देतसे भक्ता ते विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। शिवहर शिवहार 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 या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापः। मन्मथ प्रिय शिवा प्रती त्याची पाहुनिया भक्ती विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। सच्चिदानंद स्वरूप आदमपूर नगरीचे ग्रामदैवत देवादिदेव काय नाव आहे? नीलकंठेश्वर। माणसाला सगळं पचवता येतं पण विष पचवता येत नाही, पण देवाला विष पचवता येतं म्हणून तो देव आणि म्हणून त्याचं नाव नीलकंठेश्वर। अशा नीलकंठेश्वराच्या चरणावर अनंत अनंत नमस्कार करून जहीचा शिव तहीचा शिवाचार नवा म्हणती ते पामर हा इतिहास ज्यांनी आम्हाला सांगितला अशी जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी समता बंधुता आणि न्याय या त्रिसूत्राच्या माध्यमातून विश्वाला समाधान आणि शांती प्रदान केली अशी जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि चिंतनाकरता ज्यांचा अभंग निवडला असे वीरशैव संप्रदायाचे कळस असणारे गुरुकृपांकित असणारे सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय अशा सद्गुरूंची कृपा प्राप्त करून 5509 अभंग ज्यांनी लिहिले अनुभवले आणि मोक्षपदाला प्राप्त झाले असे वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे। अभंगामध्ये वर्णन असं केलेलं आहे, संतांनी संतांचं गुणगान या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे। तुम्हा सर्वांना माहित असेल 2 गुणी लोक एका ठिकाणी आली तर चिंतन होतं, बरोबर आहे, आणि 2 भांडखोर आले तर राजकारण होतं, बरोबर आहे। गुणी गुणी को मिले तो मिले दो दो बार
और गदा गदे को मिले दो लात. शिवनाम यज्ञ लात खाण्यासाठी नाही, हा शिवनाम यज्ञ गुणवृद्धीसाठी. लक्षात ठेवा, गुणवृद्धी झाली पाहिजे समाजामध्ये. आदमपूर नगरीमध्ये विचार मंथन ज्यावेळी केलं जाईल त्यावेळी मला सांगा, गुण आणि रूप हे दोन तत्व आहेत. रूपाला किंमत तारुण्यामध्ये आहे आणि गुणाला किंमत जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आहे. नवे नवे चंद्र सूर्य असेपर्यंत किंमत कुणाला आहे? गुणाला आहे. मग घरामध्ये जन्माला येणारा व्यक्ती गुणवंत असावा की रूपवंत असावा? वसंत ऋतू तुम्हाला माहित आहे का? वसंत ऋतू कावळा कोकिळा दिसायला एकसारखी असते, म्हणून दोघांना दक्षिणा तेवढीच देऊ नये. आहे की नाही? वसंत ऋतू आला आणि कावळा वरडू लागला तर माणसाने दगड हातात घेतली, आवाज बदलला कधी. आणि इथंच येऊ दे आवाज व्यवस्थित. वरचा आवाज काही कामाचा नाही, ज्याला ऐकायचं ते इथे येतील. आवाज आपलं डिस्टर्ब नाही झाला. भंगेचा आवाज कमी करा. इथला आवाज व्यवस्थित ठेवा. शिवहर 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 कावळा आणि कोकिळा या चिंतन चाललो होतं आपण. कावळा कोकिळा आवाज जो पहिला होता तो दे. शिवहर म्हणून मानवीय जीवन महान बनवण्याकरता गुणाची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून देवाचं दर्शन घेत असताना देवामधल्या गुणांचं दर्शन घ्यावं, देवामधल्या प्रतिमेचं दर्शन घेऊ नये. प्रतिमा माणसाला क्षणाकरता सुख देण्यासाठी असते, पण गुण माणसाला यावत चंद्र दिवाकर, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गुण, आनंद आणि समाधान, ऐश्वर्य, औदार्य, यश, श्री, ज्ञान, भक्ती प्रदान करणारे गुण असतात. आणि म्हणून त्या गुणाला धारण करतो तो देव. आणि असा देव आपल्या गावामध्ये नीलकंठेश्वराच्या स्वरूपामध्ये विराजित आहे. आणि म्हणून त्याचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला चालू. लक्षात ठेवा, देवानं विष प्राशन कशासाठी केलं असेल? माणसाच्या जीवनामध्ये विष कशातून मिळतं सांगा मला? तोंडातून विष मिळालं एका व्यक्तीचा मृत्यू, आणि कानातून विष मिळालं अख्खं गाव जाऊ शकतं मला. आणि म्हणून कानातून विष जाऊ नये, कारण त्यातून समाज, धर्म, राष्ट्र बिघडण्याची दाट शक्यता. कानातून विष गेलं महाराज अमेरिकेच्या. इराण आता तुम्हाला ऐकणार नाही. रात्रीत अणुहल्ले केले, रात्रीत बॉम्ब फेकले, रात्रीत नकाशावरनं इराण अर्धा संपला. कशातून विष गेलं? हे कानातून. आणि मग कानातून विष जाऊ नये यासाठी कान कसे असावेत? नीलकंठेश्वराचा पुत्र गणपती. आणि त्या गणपतीचे कान कशासारखे आहेत? कशासारखे आहेत? हत्तीच्या कानासारखे. कान हलके नसावे. हलक्या कानाचा माणूस धर्मामध्ये भेटला, धर्म बाटला. हलक्या कानाचा माणूस राजनीती भेटलाय, राजनीतीमध्ये भेटला, राजनीती संपली महाराज. आणि म्हणून गणपतीचे कान कसे सुपासारखे आहेत तसे आपले सुद्धा कान असले पाहिजेत सुपासारखे.
किती सुंदर वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचं केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुम्हाला आत्मरूप व्हायचं असेल तर एकच करा, ओम नमोजी आद्या. नमस्कार करा कुणाला? ओमकाराला. ओमकाराला नमस्कार करा. ओमकारामध्ये किती तत्व आहे तो? अ, उ आणि म. ओम हे जे अक्षर आहे यामध्ये किती अक्षर आहेत? अ, ओ, म. 3 अक्षर म्हणजे त्रिपुटी आहे. लक्ष द्या. त्रिपुटी कशी आहे? ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. त्रिपुटी कशी आहे? ध्याता, ध्यान, ध्येय. त्रिपुटी कशी आहे? बहुजन्म कृते पुण्ये पक्षिणे पाप पंजिरे शुद्धांतकरणो देई पिंड शब्देन गीयते. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी त्रिपुटीचा नाश व्हावा लागतो. आपली त्रिपुटी गेली का? आपल्याला साधं त्रिपुंड लावायचं कळ ना, त्रिपुटी कधी जावी? बघा, दत्त भगवान आले, खंडोबा आले. 4 पायाच्याला मार्ग दिसालाय, आपल्याला मार्ग दिसना. ते सांगायला आलं, मार्गी चाले तो पंचानन. विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायचं इतकंच आहे, मन्मथ माऊलींनी भगवान शंकराच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली. कोणत्या सामर्थ्यानं? काय पैसे दिले होते का? शेतीचा 7-12 दिला होता का? गावातला सरपंच आहे म्हणून मला घ्यावंच लागते म्हणले होते मन्मथ माऊली? कोणत्या सामर्थ्यावर? भगवान शंकराच्या हृदयामध्ये. एखाद्याच्या घरामध्ये जाणं सोपं आहे, पण एखाद्याच्या हृदयामध्ये जाणं महाराज अत्यंत अवघड आहे. हृदयामध्ये जागा निर्माण करण्यासाठी कोणतं सामर्थ्य आमच्या जवळ असावं? तर ते सामर्थ्य सांगितलं, भक्ती ते धनुष्य वैराग्य. भक्ती ते धनुष्य वैराग्याची गोडी. भक्ती ते धनुष्य वैराग्याची गोडी. भक्ती ते धनुष्य वैराग्याची गोडी. ज्ञानबाण सोडी देवावरी. ज्ञानबाण सोडी देवावरी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. ज्ञानबाण सोडी देवावरी. ज्ञानबाण सोडी देवावरी. हो भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. ज्ञानबाण सोडी देवावरी. ज्ञानबाण सोडी क्या बात है. भक्ती ते धनुष्य वैराग्य ती दोरी. ज्ञानबाण सोडी देवावरी. देवाजवळ जाण्यासाठी अधिकार कोणता असावा लागतो? भक्तीचं धनुष्य, वैराग्याची दोरी आणि ज्ञानाचा बाण असावा. देव तुमच्या हृदयामध्ये किंवा तुम्ही देवाच्या हृदयामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अधिकार मन्मथ माऊलींनी प्राप्त केला, असे शिवसंत लक्ष्मण महाराज आपल्याला सांगत आहेत. पहा, आवाज थोडासा बदलला, याच्यामध्ये काय मिस्टेक करू देऊ नका. चिंतन काय होतंय, सातत्य मिळत नाही त्याला. मोसम तुटत होता नायगाव सोडलं की गाडीचा, एवढ्या गाड्या. मोसम तुटला की मग चिंतन तुटतंय. असू आता या, मला काय सांगायचंय, भक्ती ते धनुष्य वैराग्य ती दोरी, ज्ञानबाण सोडी देवावरी. आता भक्ती म्हणजे काय? मन्मथ माऊलींनी कोणती भक्ती केली? तर मन्मथ माऊलींनी काय केलं पहा. बालागिरीचा शिवराज योगी, जागा असोनी शिवधर्म सांगी.
शिवधर्म जगाला प्राप्त व्हावा आणि शिवधर्माच्या माध्यमातून माणसाला खरा धर्म कळावा. धर्म दोन प्रकारचे असतात महाराज. एक व्याप्य धर्म असतो आणि एक व्यापक धर्म असतो. जो व्याप्य म्हणजे छोटा धर्म आहे ना, छोटा म्हणता येत नाही त्याला, व्याप्य म्हणजे मोठ्यापेक्षा लहान असं म्हणू. तो जो धर्म आहे ना, तो धर्म 4 प्रकारचा. आहार, निद्रा, भय, मैथुन हा व्याप्य धर्म आहे. आणि या धर्मामध्ये सगळेजण येतात. मनुष्य येतात, जारज येतात, स्वेदज येतात, अंडज येतात, उद्भिज येतात. मग या सर्व प्राण्यांच्या पेक्षा मनुष्य श्रेष्ठ, मनुष्य जन्म दुर्लभ कशामुळे झाला? कारण या प्राण्यांच्या पेक्षा ह्याला ईश्वरानं विवेक दिलेला आहे. बुद्धीमध्ये, मनामध्ये संकल्प दिलेला आहे आणि शरीरामध्ये भगवंतमय होण्याकरता भजन दिलेलं आहे. भगवंतमय होण्याकरता भजन दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्राण्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मनुष्य आहे. शंकराचार्यांनी आम्हाला सांगितलं, जंतू नाम नर जन्म दुर्लभ. सर्व जंतूमध्ये दुर्लभ जन्म कोणता आहे? नर जन्म दुर्लभ. मग या नर जन्मामध्ये येऊन काय केलं पाहिजे? मन्मथ माऊलींना विचारा. मन्मथ माऊली आम्हाला सांगतात, जे नर करती शिवधर्म आचरण तयाचे तुटे जन्म मरण. जन्म मरणाची सुटका या जन्मामध्ये होते आणि म्हणून हा जन्म वाया घालवू नको. पण मला सांगा, हा जन्म आपल्याला मिळाला की कळाला? आदमपूर गावाचं नाव आहे. सांगा, हा जन्म आपल्याला मिळाला की कळाला? मिळाला, कळाला नाही. गावामध्ये फिरणाऱ्या 4 पायाच्या प्राण्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. देवांना कळाला पण मिळाला नाही. देवांना कळाला पण मिळाला नाही, पण संतांना कळालाही आणि मिळालाही. म्हणून त्यांचं गुणगान आहे, मन्मथ प्रिय शिवाप्रती. पुढे जाऊन सांगतात, मन्मथ माऊलींनी असं कोणतं सामर्थ्य प्राप्त केलं होतं की त्यांनी देवाच्या हृदयामध्ये जागा. कारण देवाच्या हृदयामध्ये अगोदर पार्वती होती. आणि ज्यावेळी मन्मथ माऊली गेले त्यावेळी पार्वती रुसली आणि भगवान शिवाला प्रश्न केला, अर्ध अंग मी तुम्हाला समर्पण केलेलं आहे आणि मन्मथ माऊलींना तुम्ही हृदयामध्ये जागा देता, असं काय? असं काय दिलं त्यांनी? तुम्हाला मी 1 लोटा जल दिला म्हणे. 1 लोटा जल सब समस्या का हल, ते सुद्धा मी देते म्हणले. तुम्हाला बेल प्रिय आहे म्हणून मी नित्य बेल समर्पित करते तुम्हाला. तुम्हाला पंचगव्य, पंच उपचार, 10 उपचार, 16 उपचार प्रिय आहेत, ते उपचार सुद्धा मी तुमच्या चरणावर समर्पित करते. मग मन्मथ माऊलींना जागा कशी मिळाली मला सांगा म्हणजे पार्वती. त्यावेळी पार्वतीला शंकर म्हणले, चूल मूल याच्या थोडं बाहेर ये म्हणले. काय म्हणले? चूल आणि मुलीच्या थोडं बाहेर ये आणि ग्रंथ वाच म्हणले. ग्रंथ कोणता ग्रंथ वाचू म्हणले? सांगितलं, जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सिद्धांत शिखामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये सांगितलं मला काय आवडतंय. मला बेल आवडतो, ठीक आहे म्हणले. मला विभूती आवडते, ठीक आहे म्हणले. मला जल आवडतं, ठीक आहे म्हणले. पण एक वेळ जल नसेल चालेल, विभूती नसेल चालेल, बेल नसेल चालेल, पण मला एक गोष्ट मात्र नित्य आवडते. सांगा ना म्हणले. सांगा. आणि त्यावेळी रेणुकाचार्यांनी सांगितलं. काय सांगितलं? सदाचार प्रिय शंभू सदाचारेन पूज्यते. मला सदाचार संपन्न व्यक्ती आवडतो. मग त्यावेळी म्हणले सदाचार संपन्न व्यक्ती आवडतो. मग सांगा म्हणले सदाचार म्हणजे काय? मग मन्मथ माऊली आले. वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा भडीमार, हो हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. देवाला कोणता प्रसाद आवडतो? साखर नव भिजलेली. एकानं वरदाशंकरला पूजा आणली
वरदा शंकराच्या पूजेला सुपारी आणली आणि सुपारी आणल्यानंतर ना पूजा करणाऱ्याला खाऊ वाटली म्हणून त्यानं केशातला आरकिता काढला, सुपारी हातात घेतली. तेवढ्यात त्या घरातला यजमान म्हणला ती खायची सुपारी नाही म्हणली, ती पूजेची सुपारी आहे म्हणली. म्हणजे देवाला काय देतो आपण? सदाचार देतो का? जावळी आला तर बासुमती तांदूळ आहेत महाराज, आणि देवाची पंगत करायची म्हणलं तर आणा कंट्रोलचे. कितीही जीव द्यात. एकानं महाराज आमच्या पायावर परवा नोट ठेवली, नोट हातात आली माझ्या, नोट बघितली. आता हिची किंमत कशी ठरवावी मला प्रश्न पडला. काय याची किंमत कशी ठरवावी प्रश्न पडला. तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही शाळेत गेला की नाही, नोटची किंमत कळना. नोटच तशी गमतीची होती. नोट कशी होती? अर्धी 10ची आणि अर्धी 20ची, आणि मध्ये चिकटपट्टी लावली होती. आता हिला 10 रुपयाची नोट म्हणायची, 20 रुपयाची नोट म्हणायची की 10 अधिक 20 का 30 रुपयाची नोट म्हणायची? बर म्हणू काहीतरी चालणार आहे का? अशा नोटच्या माग लागू नका. लक्षात आलं की माग कुणाच्या लागा? बरेच जणांनी सांगितलं चाह पैसों से नानों में जाने लगी. चाह काय सांगितलंय? चाह पैसों से नानों में जाने लगी, चाह नानों से रुपयों में जाने लगी, चाह रुपयों से हजारों में जाने लगी, चाह हजारों से लाखों में जाने लगी, चाह लाखों से कोटी में जाने लगी, चाह आता महत्वाचा कोटी से बॉटल ले जाती रही. इथं थांबली का? चाह म्हणजे इच्छा. चाह बॉटल से हॉस्पिटल ले जाती रही और चाह हॉस्पिटल से स्मशान में जाकी थमी. इच्छा कुठं थांबली हो? पण मन्मथ माऊलींनी आम्हाला सांगितलं इच्छा करायची असेल तर कोणती कर? इच्छा ज्ञानादी रूपेन, ज्ञानरूप इच्छा मनामध्ये धारण कर. अरे भगवान शंकर तुला सुद्धा हृदयामध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा काय सांगितलं? शरण आलो देवा संसाराच्या, शरण आलो देवा संसाराच्या वेळे, शरण आलो देवा संसाराच्या वेळे, संसाराची विणे शरण आलो देवा संसाराची विणे. कैलासचे केले गावा माझ, कैलासचे केले गावा माझ, शरण आलो देवा संसाराच्या वेळे, शरण आलो देवा संसाराच्या वेळे, शरण आलो देवा संसाराच्या वेळे. कैलासीचे केणी धावा मग, कैलासीचे केणी धावा मग, कैलासीचे केणी धावा मग, कैलासीचे केणी धावा मग. शरण आलो देवा संसाराची विणे, शरण आलो देवा संसाराची विणे, शरण आलो देवा संसाराची विणे. हो शरण आलो देवा संसाराच्या विणे, कैलासीचे केणे दावा माझ, कैलासीचे केणे दावा माझ. आलो देवा संसाराची विणे, कैलासीचे केणे दावा माझ, कैलासीचे केणे दावा. मग पार्वती मातेला सांगितलं शरण आलो देवा संसाराच्या भिनी, कैलासीचे केने दावा मज. कैलास मला बघायचा आहे आणि त्या कैलासामध्ये जायचं असेल तर एकच गुण आमच्या जवळ पाहिजे. कोणता? सदाचार. कारण तो भगवान शंकराला प्रिय आहे असं एकानं सांगितलं नाही. अगोदर जगद्गुरु बोलले, नंतर ना जगत ज्योती महात्मा बसवेश्वर सुद्धा म्हणले. बसवेश्वरांना प्रश्न विचारला की बाबा तुमच्या नीलकंठेश्वराला आवडतं तरी काय? बसवेश्वर महाराजांनी सांगितलं सदाचार वे स्वर्गाः अनाचार वे नरकाः. काय सांगितलं? सदाचार स्वर्ग भगवान शंकराला प्रिय आहे आणि अनाचार नावाचा नरक भगवान शंकराला प्रिय नाही. मग देव आमच्या घरी यावेत याकरता आम्ही पूजा करतो, गुरु आमच्या घरी यावेत याकरता आम्ही पूजा करतो.
कारण स्वतः मन्मथ माऊली म्हणतात गुरु आणि लिंग जंगमाची सेवा आणि देवा देई मज देवा जन्मो जन्मी. मग ते कशा ते आपल्या घरी यावेत यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? सदाचार संपन्न व्हावं लागतं. मग सदाचार संपन्न होण्यासाठी पहिली विधी सांगितली. भारी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. सदाचार संपन्न असणाऱ्या व्यक्तीचं पहिलं लक्षण काय? कपाळावर विभूती, गळ्यामध्ये रुद्राक्ष, इष्टलिंग असावा आणि मुखामध्ये काय असावं? सिगरेट. एकाला आता दृष्टांत आठवला सांगतो बघा, लक्ष द्या बरं का. एकाचं मुलाचं लग्न करायचं होतं आणि त्याचा बाप आमच्याकडे आला, महाराज आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे. मग मी म्हणलं तुझ्या मुलाचा अधिकार काय? त्यानं अधिकार किती भारी सांगितला बघा. म्हणले त्याच्या पायात बूट, बुटावर पॅन्ट, पॅन्टेवर बेल्ट, बेल्टावर शर्ट, शर्टावर कोट, बसायला बुलट, खिशात पाकिट. एवढा अधिकार आहे म्हणले माझ्या मुलाचा. आता पाकिटात ते मी सांगत नाही, मर्यादा पाळाव्या लागतात. या अधिकारानं कुठला बाप मुलाला मुलगी देतो? त्यासाठी अधिकार काय पाहिजे? संस्काराचा अधिकार काय पाहिजे? विज्ञानाचा अधिकार काय पाहिजे? धर्माचा अधिकार काय पाहिजे? तीर्थाचा. आणि हे कुठं मिळतं? सद्गुरूच्या चरणावर. परमरहस्य ग्रंथामध्ये सांगितलं माऊली, तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची सर्व धर्माचा सहाय्यक, तोची सर्व तीर्थाचा नायक, तया गुरुशी नमवाता. आणि अशा गुरुला बंधू करा, अशा गुरुला सखा करा, अशा गुरुला पूर्वज करा. तयाने परशिव केला जीवाचा. किती सुंदर सांगितलेले मन्मथ माऊलींचं साहित्य, मन्मथ माऊलींचं तत्वज्ञान, मन्मथ माऊलींचे अभंग, मन्मथ माऊलींचा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ, गुरुगीता. हे रत्न आहेत, रत्न. आणि हे रत्न काय करतात? मूढाला तज्ञ करतात, अज्ञ जना उत्तम गती. आणि हे भगवान शंकरांनी पाहिलं आणि पार्वती म्हणाली ह्याला सदाचार म्हणतात. होय, मग आता ते मी करते म्हणते. पहिलं लक्षण आपण सदाचाराचं बघितलं. दुसरं लक्षण बघितलं पहा, सत्यम वद सदाचाराचं लक्षण आहे. धर्मम चर सदाचाराचं लक्षण आहे. स्वाध्यायात न प्रमादितव्यम. अभ्यास करत असताना प्रमाद, आळस, मोबाईल, टीव्ही, आजारी, पाठ दुखणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं होऊ नये याकरता. आणि तसं होऊ लागलं तर त्याला प्रमाद म्हणतात. आणि हा प्रमाद माणसाला मोगरा फुलला, मोगरा फुलला असा आनंद देऊ शकत नाही, पुढे जात नाही. तो आनंद प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रमाद, आळस हा शत्रू आहे माणसाचा. इतका सुंदर श्लोक आहे पहा, विद्या ददाती विनयम. काय सांगितलं? विद्या प्राप्त करायची आहे ना, ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, कारण ज्ञानाशिवाय सदाचार भेटत नाही. तर ते प्राप्त करायचं असेल तर विनय आहे का आपल्याजवळ? विनय, विनय म्हणजे नम्रता. शेतामध्ये गेल्यावर बघा, ज्या झाडाला फळं लागत नाही ते उग वाढलेलं असतं, ते कुणाच्याच कामाचं येत नाही. पण ज्या झाडाला फळं लागतात ते झाड मात्र विनयशील असतं, नम्रशील असतं. म्हणजे फळं जर लागायची असतील तर नम्र व्हायला शिकायला लागते. नम्र झाला सर्वाभूत भाषे शिवाची विभूती. ज्ञानाची पहिली सांगितली नम्र व्हा. म्हणजे शिवज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला नम्रच होता येत नाही, आम्हाला नम्रच होता येत नाही. आणि म्हणून देवाचा मुख्य दरवाजा कधीही छोटा असतो. देवाचा मुख्य दरवाजा कधीही छोटा असतो. देवाच्या सानिध्यामध्ये क्षणभर तरी उभा राहिलं पाहिजे महाराज. कारण देवाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळी आपण क्षणभर उभा राहतो त्यावेळी दोन गोष्टी आम्हाला कळतात. क्षण कशाला म्हणतात आणि कण कशाला म्हणतात. आता आदमपूरवाल्यांना माझा प्रश्न आहे, क्षणाला महत्व दिलं तर विद्येची प्राप्ती आहे.
आणि कणाला महत्व दिलं तर धनाची प्राप्ती आहे. आणि माणसाची ओळख दोनच गोष्टीपासून आहे, धन आणि ज्ञान. मग धन पाहिजे असेल तर कणाकणाला महत्व द्या, आणि ज्ञान पाहिजे असेल तर क्षणाक्षणाला महत्व द्या. चौथं कीर्तन आहे. हे माझ्या मनाचं सांगत नाही, शास्त्रामध्ये त्याचे पुरावे आहेत. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत. क्षण त्यागे कुतो विद्या आणि कण त्यागे कुतो धनम. आणि म्हणून आपली ओळख आपल्या जवळ असली पाहिजे, आपली आयडेंटिटी आपल्या जवळ असली पाहिजे, आपलं लायसन्स आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि ते नसल तर कधी स्क्वॉड येईल, कधी आरटीओ पकडेल आणि कधी यम येईल त्याचा भरवसा नाही. आणि म्हणून सांगितलं, कुणी नव्हे रे कोणाचे, अंतिम जाशील एकल प्राण्या. माझे माझे म्हणून वेड्या मायेचा बाजार. आणि त्या मायेच्या बाजारातून बाहेर येण्याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि ते ज्ञान माऊलींनी प्राप्त केलं. म्हणून शंकराच्या हृदयात आहे अभंगाचं पहिलं छंद. मन्मथ प्रिय शिवा प्रती, मन्मथ प्रिय शिवा प्रती, मन्मथ शिवया प्रती, मन्मथ प्रिय शिवा प्रती, मन्मथ शिवा प्रती, मन्मथ प्रिय शिवा प्रती. हे त्याची पाहुनिया भक्ती, त्याची पाहुनिया भक्ती. हा मनप्रिय शिव भक्ती, त्याचे पाहुनिया भक्ती. मन्मथ प्रिय शिवा प्रती, त्याची पाहोनिया भक्ती. आतापर्यंत आपण चिंतन केलं माऊली की भगवान शंकराच्या हृदयामध्ये जागा मिळवायची असेल तर कशा कशाची प्राप्ती करावी लागते. आणि हे गुण आपल्याला कोण देतं? यज्ञ देतात. यज्ञ, अखंड शिवनाम यज्ञ आपला कितवा आहे? 11, 18. बघा संख्या किती सुंदर आहे. 18. हा 18 म्हणजे काय? 8 अधिक 1 9. आणि 9 म्हणजे आता आदमपूर नगरीची स्थिती स्थिर होण्यासारखी आलेली आहे. 9 ही संख्या स्थिर आहे महाराज. स्थिर. अस्थिरम जीवितम लोके. अस्थिर असणाऱ्या या जीवनामध्ये स्थिर काय आहे तर सांगितलं 9 ही संख्या अत्यंत स्थिर आहे. बदलतच नाही. कितीही पैसे द्या बदलत नाही. कितीही त्यांना 7-12 द्या तुमचा, बदलत नाही. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. ही स्थिती म्हणजे 9 संख्या आहे. कसं? आता लक्षात घ्या. बघा 9चा पाडा 9 एक्के 9, 9 दोन्ही 18, 8 अधिक 1 9. बदलली का?
9 त्रिक 27, 2 अधिक 7 9. बदलली का? आपण पैसे एक नोट दिले की बदल, कॅन्सल कीर्तन. 9 चौक 36, 6 अधिक 3 9, 9 पाचा 45, 5 अधिक 9 9. आहेत जाग्यावर आहेत. 9. शेवट पातूर करत जा, शेवटी काय 9च आहे. 9 संख्या बदलत नाही महाराज. तसं माणसानं एकदा भक्तीच्या मार्गावर आलं, ज्ञानाच्या मार्गावर आलं, वैराग्याच्या मार्गावर आलं तर बदलू नये, आणि बदलला तर पतन आहे. शिवहर आसक्ती काढावी लागते. आसक्ती वाढली की मन बदलत जातं. आसक्ती वाढत गेली अर्जुनाची, आणि अर्जुन म्हणाला कृष्णाला, हा तुझा धनुष्य आणि हे बाण. अरे कृष्ण म्हणला, वेळ आहेस का? ही युद्धाची वेळ आहे, आणि युद्धाच्या वेळेला जो शस्त्र सोडतो त्याला षंड म्हणतात म्हणले, आणि तू षंड आहेस का म्हणले? नाही रे म्हणले. मग माझ्या गुरुवर बाण कसा चालतो? द्रोणाचार्य समोर आहेत म्हणले, भीष्माचार्य समोर आहेत म्हणले, माझे रक्तातले नातेवाईक समोर आहेत, त्यांच्यावर बाण चालू म्हणले. कृष्ण म्हणला, अरे अर्जुना, आसक्त होऊ नकोस. ते तुझा गुरु असेल, ते तुझा मामा असेल, ते तुझ्या भाऊकी असेल, पण त्यांनी धारण काय केले बघ ना म्हणा, अधर्म धारण केलंय ना. मग गुरु जरी असला तर बाण चालू म्हणा, अधर्म धारण केलाय ना. मग तो भाऊकी जरी असेल तर बाण चालू म्हणले. आणि मग अर्जुनानं बाण घेतला, आणि पुन्हा संशय आला, देवा खरंच चालू की? मग खरं ज्ञान सांगितलं बघा, खरं ज्ञान सांगितलं. अरे अर्जुना, ज्यांना तू मारणार आहेस ते शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. वासांशी जीर्णानी यथा विहाय, ते शरीर एक ना एक दिवस जीर्ण होणार आहे आणि ते जाणार आहे. आणि त्या शरीरानं अधर्म धारण केला असेल तर आत्ता गेले तरी काय वाईट आहे? कारण आत्मा जातही नाही आणि येतही नाही. न जायते म्रियते वा. आत्मा जात येत नाही. मग आत्मा जात येत नाही हे मला कळल कसं? आसक्ती सोड म्हणजे. मग आसक्ती कधी सुटते? वैराग्य असल्याशिवाय आसक्ती सुटत नाही महाराज. आवडणारा पदार्थ दुपारी जिलेबी होती म्हणा पंक्तीत. काय होत? हा, जिलेबीच होती बघा. बसला खडा बरोबर. आवडती होती मग खाल्ली गळ्यापर्यंत. ऊन डोक्यावर होतं आणि जास्त गोड खाल्ल्यामुळं उलटी झाली महाराज, उलटी झाली. आता बघा, गळ्यापर्यंत खाईपर्यंत प्रिय होती. द्या 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 म्हणला, वाड्या आपलाच आहे म्हणला, द्या म्हणला. गळ्यापातूर खाल्ली महाराज. आणि वॉमिटिंग झाल्यावर एका सुज्ञ माणसानं, तीही जिलेबीच आहे ना म्हणजे पडलेली, खातो का? तिथं वैराग्य झाले की नाही निर्माण? घे 50 रुपये घे, खा म्हणले. 100 घे, खा म्हणले. म्हणजे वस्तू मधला दोष कळाला की माणसाला वैराग्य प्राप्त होतं. तसं संसारामधले दोष कळाले पाहिजेत. संसारामधले दोष कळाले की त्याला कितीही रुपये द्या, तिकडं तो जातच नाही. आपल्याला दोष कळतच नाही. कारण कामातुरानाम भयम न लज्जा. काम इतका वाढलेला आहे, तृष्णा इतका वाढलेला आहे. आशा तृष्णा न मरी मरमर गया शरीर. आशेच्या तृष्णेच्या मोहाच्या पाठीमागे जाऊन शरीर मेलं, पण आशा अजून तशीच आहे, तृष्णा अजून तशीच आहे, मोह अजून तसाच आहे. मग हे घालवायचे असतील तर वैराग्य प्राप्त करावं लागतं. आणि ते वैराग्य भगवान शंकरांनी मन्मथ माऊलींच्या मध्ये पाहिलं. अभंगाचं दुसरं विषयी उदास विषयी उदास पाहून विषयी उदास पाहून विषयी उदास पाहून विषयी उदास पाहून
टाळे 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 संतोषला पंचवदन संतोषला पंचवदन संतोषला पंचवदन 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 विषयी उदास पावून विषयी उदास पाहून विषयी उदास पाहून संतोषला पंचवदना संतोषला पंचवदना संतोषला पंचवदना 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 विषयी उदास पावून विषयी उदास पावून विषयी उदास पावून विषयी उदास पावून संतोषाला पंचवदन विषय उदास पावून संतोषाला पंचवदन संतोषाला पंचवदन गायक वर्गासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. याला आमच्याकडे नादखुळा म्हणतात. नाद नाग नव असू द्या. विनोदाचा भाग झाला. चिंतनाकडे या. विषयी उदास पाहून संतोषला पंचानन नाही पंचवदन. पंचवदन कुणाला म्हणतात? भगवान शंकराला म्हणतात. पंचवदन म्हणजे सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष ईशान. या पंचवदनातून वेद आणि आगमांचा जन्म झाला. लक्षात आलं का? वेद आगम यांचा जन्म या पंचवदनातून झाला. आणि म्हणून भगवान शंकराला किती मुख आहेत? पंचमुखी परमेश्वर आहे. पाच मुख कोणकोणती? सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. पहिल्या चार मुखातून एक एक वेद जन्माला आले आणि शेवटच्या ईशान मुखातून 28 आगम जन्माला आले. त्या 28 आगमाच्या उत्तर भागामध्ये जे लिहिलं गेलं त्या धर्माचं नाव आहे वीरशैव. लक्षात आलं का? वीरशैव धर्म कुठं उल्लेख आहे याचा? आणि तो वीरशैव आम्हाला काय सांगतोय? विरोधरहितम शैवम वीरशैवम. कोणत्याही धर्माचा विरोध करू नका आणि स्वधर्माचा आचार सोडू नका. तो वीरशैव. आणि तो वीरशैव धर्म मन्मथ माऊलींनी धारण केला वैराग्याच्या बळावर. वैराग्य कसं असावं? वैराग्य शतक नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये आलेला श्लोक आहे. राजा भर्तृहरी, तुम्हाला माहित असेल, उज्जैनचा राजा होता भर्तृहरी. आणि त्या राजानं एक श्लोक लिहिलाय. याम चिंतयामी सततम महिसा विरक्ता. मी जिचं स्मरण करतो. कसं स्मरण करतो? आसनी, भोजनी, गमनी, क्षयनी असं स्मरण करतो. कुणाचं? पत्नीचं. कोण म्हणतोय असं? राजा भोज म्हणतोय. पण ती माझ्यावर प्रेम करत नाही. ती माझ्या राज्य नगरीतल्या मंत्र्यावर प्रेम करते. हे राजाला कधी कळालं? गेला एक दिवस साधूच्या संगतीमध्ये आणि साधूंनी सांगितलं हे फळ घे आणि याचं सेवन कर, अजरामर होऊन जाशील. राजानं विचार केला, हे फळ मी खाल्लं, मी अजरामर होईल, पण माझी सेवा करणारी पत्नी मरून गेल्यावर मी जिवंत राहून काय उपयोग आहे? आणि म्हणून हे फळ मी नाही खाणार, मी कुणाला देणार?
पत्नीला. राजा नगरीमध्ये आला, पत्नीच्या हातामध्ये फळ दिलं. काय होतंय म्हणले ना? ते म्हणले, आजरामर, तुझे केस पांढरी होत नाहीत, तुझे गुडघे दुखत नाहीत, यावत जीव तू तरुण राहतेस. पत्नीला आवडलं. ठीक आहे म्हणले, आणि पत्नी गेली निघून. तिनं खाल्लं नाही. ती मंत्र्याजवळ गेली आणि मंत्र्याला सांगलं, हे फळ खावा, तुम्ही सदा तरुण राहता. असं म्हणले. खरं म्हणले. ठीक आहे म्हणला. पत्नी निघून गेली. मंत्र्याचंही प्रेम हिच्यावर नव्हतं. मंत्री कुणाजवळ गेला? राजाच्या दरबारामध्ये घोडे होते, आणि ती घोडं जिथं राहतं त्या घराला काय म्हणतात? तबला का तबेला? तबेला म्हणतात. तबेला. त्या तबेल्यामध्ये त्या घोड्यांचं शेण घाण काढणारी एक महिला होती. तिच्यावर मंत्र्याचं मन आसक्त होतं. मग तिनं फळ घेतलं आणि विचारलं, मंत्री मामा काय होतंय ना? ते म्हणले, काय नाही. म्हणले, तू म्हातारी होत नाहीस म्हणले. तिनं विचार केला, मी म्हातारी होत नाही, गुडघे दुखत नाहीत, रोगी होत नाही, चांगली गोष्ट आहे, पण आयुष्यभर शेणच काढू का म्हणले. आणि किती दिवस शेण काढू म्हणले. त्याच्यामुळे हे फळ आपण खाणार नाही म्हणले. तिनं घेतलं आणि नेऊन राजाजवळ दिलं. आणि राजाच्या हातामध्ये ते फळ गेल्या राजाला कळालं हे फळ किती घर फिरून आलेलं आहे. आणि त्यावेळी राजानं काय केलं? वैराग्य धारण केलं. वैराग्य म्हणजे काय? जवळ असताना त्याग करणं म्हणजे वैराग्य. खिशात दमडी नाही आणि मी वैराग्य म्हणल्यावर काय उपयोगाचं नाही. दमडी असावी मग वैराग्य दाखवावं, ते खरं वैराग्य आहे. आणि तो वैराग्यशाली जगामध्ये एकच आहे, आणि तो म्हणजे भगवान शंकर आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. स्मशानामध्ये राहतो म्हणजे काय गरीब समजलं का? भगवान विष्णूला चक्र कुणी दिलं? सुदर्शन चक्र भगवान शंकराने. बघा भगवान शंकराची श्रीमंती. भस्मासुराचा वध कुणी केला? भगवान शंकरांनी. रावणाचा वध कसा करावा ही आकाशवाणी रामेश्वर लिंगाची स्थापना ज्यावेळी झाली ही कुणी केली? भगवान शंकरांनी. जरी आमच्या भगवान शंकराचं घर स्मशानात असेल पण त्यांच्या श्रीमंतीची बरोबरी कुणी करू शकत नाही. याला काय म्हणायचं? जवळ असून त्याग कर. जगतात ना गल्लीतले, जगू द्यात ना. जगतात ना गावातले, जगू द्यात ना. ते काय वेगळे आहेत का? वयम अमृतस्य पुत्र हा, ते सुद्धा ईश्वराची लेकर आहे. ही दृष्टी भगवान शंकरांच्याकडे होती. आणि म्हणून ऐश्वर्याचा त्याग केला आणि वेळ आल्यावर विषाला धारण केलं महाराज. म्हणून नीलकंठेश्वर. आपला कितीही जवळचा मित्र असू दे, 1 रुपया मागा, मोबाईल स्विच ऑफ महाराज. मित्राची ओळख, लावा फोन, 1 रुपया मागा. मोबाईल स्विच ऑफ होतो, मोबाईल पाण्यात पडतो, मोबाईल बायको देतच नाही म्हणतो. काय कारण सांगता येत नाही. मग आपला खरा मित्र आपण ओळखला पाहिजे. आपला खरा मित्र काय आहे? विद्या मित्रम प्रवासेषु. प्रवासामध्ये जात असताना ज्ञान नावाचा मित्र तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, कुणीही. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पोपळघट नावाचं गाव आहे. पोपळघट, लक्ष द्या. IT इंजिनियर मुलगा आहे. शिक्षणासाठी 2 एकर घरी जमीन. ती बी फक्त पावसाळी पिकते, हिवाळी पिकत नाही, उन्हाळी पिकत नाही. वडील आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात. त्यातून आलेल्या धनावरून मुलाचं शिक्षण झालं. मुलगा IT इंजिनियर झाला आणि अमेरिकेचा कॉल आला. वर्षाला 300 कोटी रुपये देतो आमच्याकडे. यामध्ये किती 30 कोटी नव, 30 लाख नव, 30,000 नव, किती 300 कोटी. कशामुळं? प्रवासामध्ये मित्र कुणाला बनवलं? ज्ञानाला. विद्या मित्रम प्रवासेषु. प्रवास करायचा असेल तर खिशामध्ये धन नसू दे पण ज्ञान ठेवा. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ज्ञानाचा मालक म्हणजे आमचा कोण आहे? भगवान शंकर आहे. आणि त्या भगवान शंकरांनी सांगितलं मन्मथ माऊली कशी आहेत? वीरशैव तत्वज्ञानी. हो वीरशैव तत्वज्ञानी. हो
तत्व हो ज्ञानी ज्ञानी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ही कणी केवळ ज्ञानाची कणी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ही कणी केवळ ज्ञानाची हो वीरशैव तत्वज्ञानी ज्ञानी वीरशैव तत्वज्ञानी हो वीरशैव तत्वज्ञानी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची खाणी हो वीरशैव तत्वज्ञानी हो वीरशैव तत्वज्ञानी वीरशैव तत्वज्ञानी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची खाणी केवळ ज्ञानाची खाणी केवळ ज्ञानाची खाणी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची खाणी केवळ ज्ञानाची खाणी केवळ ज्ञानाची खाणी वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी. मनमत माऊली कोण आहेत? वीरशैव तत्वज्ञानी. आवाज बदलला बरं. बरं आहे आवाज बदलावा, माणूस बदलू नये. एक जण म्हणला एकमुखी रुद्राक्ष भेटतो का? मी म्हणलं एकमुखी माणूस भेटला तर भेटतो. हा? एकमुखी माणूस जर भेटला तर एकमुखी रुद्राक्ष भेटल्याशिवाय राहत नाही. एकमुखी मोबाईल आल्यापासून कोण राहिले का हो? जाऊ द्या, आपला विषय सोडून द्या, चिंतनाकडे या. वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी. बघा, कोळशाचा मंत्री झाला तर 5 वर्षात 500 कोटी कमवतो. पेपरला ऐकलं असेल युपी मध्ये, बिहार मध्ये. कोळशाचा मंत्री झाला तर 5 वर्षात 500 कोटीचा मालक होतो. कोळशाचा माणूस 5 वर्षामध्ये 500 कोटी कमवल तर ज्ञानाच्या खाणीचा माणूस काय कमवेल? त्याचं नाव आहे कैलाशीचे केने दावा मज. कैलाशीचं केनं कमवतो. कैलासामधला आनंद लक्षात ठेवा. आणि त्या आनंदाचे अधिकारी कोण आहेत? संत शिरोमणी मनमत माऊली. म्हणून कार्तिकी वारी करावी. वारी कशासाठी करावी? आपल्याला तर ते कैलासीचं केनं डोळ्याला पाहता आलं नाही, पण ज्यांनी पाहिले त्यांच्या समाधीच्या दर्शनानं आपल्यालाही मिळू शकतं. संगतीनं काय होत नाही हो? संगतीनं काय बदल होत नाही? हिरा आहे हिरा, ढेकणाच्या संगतीत आला तर ऐरणीची हटोडीची गरज नाहीये. चिमटीमध्ये माती होते. आणि तोच चांगल्याच्या संगतीमध्ये राहिला हिरा, ऐरणीवर ठेवा, हटोडीनं घाव घाला, हिरा अजिबात चिरत नाही, फुटत नाही, काहीच होत नाही. बघा, संगतीचा एवढा मोठा परिणाम आहे. संगतीचा परिणाम सांगतो. आता मला तुम्ही हार घातला आहे की नाही? मला हार घातला, त्या हारामध्ये दोरा होता. त्या दोऱ्याची किंमत किती आहे? दोरा, हारामधला दोरा असेलच किती? हातभर दोरा तुम्ही शेजाऱ्याला मागायला जावा, काढून दिल्यावर किती रुपये म्हणलं, असू दे ना म्हणतात की नाही? घेतात का पैसे? पण तोच दोरा आज त्या फुलाच्या संगतीमध्ये आला, 100 रुपयाला विकला. किती रुपयाला विकला? 100 रुपयाला विकला. आपली किंमत वाढवायची असेल तर आपल्यापेक्षा जे गुणी आहेत, आपल्यापेक्षा जे तत्वदर्शी आहेत, आपल्यापेक्षा जे विज्ञानी आहेत, अशांच्या सोबत जीवन जगा. तुमची सुद्धा नैया बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हटलं वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी. आता वीरशैव कुणाला म्हणावं? वीरशैवांच्या मध्ये 19 तत्व येतात. त्या 19 तत्वामध्ये 8 षटस्थल पंचाचार तत्व आहे. त्यामध्ये षटस्थल तत्व काय सांगतं पहा. षटस्थल आपण म्हणतो की नाही, शिवाचार्य गावात आल्यावर काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? षटस्थल ब्रह्मी 108, जे कोणी असेल त्याचं नाव
आहे की नाही? मग ते षटस्थल ब्रह्मी म्हणजे काय? कुणी तर तुम्हाला विचारल ना, ते शब्र काय असते सांगा की जरा. हा? मग ते शब्र काय असते तुम्हाला मी आज सांगतो. भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य या तत्वांना ज्यांनी श्रवण केलं, या तत्वांना ज्यांनी धारण केलं, या तत्वांना ज्यांनी समाजामध्ये उतरवलं, तो षटस्थल ब्रह्म. आता पुढे या 108 लिहितो आपण. कशासाठी लिहितो 108? कशासाठी लिहितो? या ठिकाणी बसलेल्या सर्वांचा जन्म नवग्रहामध्ये झाला आणि 12 राशीमध्ये झाला. म्हणून 12 गुणिले 9, 12 गुणिले 9 शिकले की नाही? बोला की मग. 12 गुणिले 9 108, म्हणून 108. या राशीमध्ये जे जे जन्माला येतात त्यांचं रहस्य सांगण्याची ताकद त्या तत्वामध्ये असते. फक्त हे 6 तत्व त्यांना धारण केलेली असावीत. कपड्यावर जाऊ नका, गुणावर जा, गुणावर जा. हे सांगायचं होतं मला. वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी. आणि असं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर एकच करा, त्याचे पाय धरा, अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष्मण लक्ष्मण म्हणे त्याते, लक्ष्मण म्हणे त्याते, म्हणे त्याते, लक्ष्मण म्हणे त्याते, लक्ष्मण म्हणे त्याते, लक्ष्मण तब सुख देतो
संतोषला पंचानन. हा दुसरं चरण. अभंगाचं चिंतन संपलेलं आहे, कीर्तनही संपलेलं आहे. आदमपूर नगरीच्या सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं नियोजन आहे, उत्तम अशी साऊंड सिस्टम आहे, उत्तम असे मृदंगाचार्य आहेत. काय नाव आपलं? संतोष. संतोष झाला आहे की नाही? संतोषम परमम सुखम, सुख देणारा मृदंग आहे, लक्षात ठेवा. इतका सुंदर. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आपली गायक मंडळी
अत्यंत सुंदर मनाला विभोर करणारं गीत विशारद असणारे आमचे बाबूस्वामी टाकळीकर गायनाचे टाके बरोबर घालता येतात त्यांना आहे की नाही. आणि त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गंगाधर मलकापूरकर यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. पांडुरंगजी शिवपूजे यांच्याकरता टाळ्या वाजवा. कैलासजी चंदेबार आले नाहीत, येऊन गेले, बरं आहे. संतोषजी चिगडे, सुरेशजी इंगळे तथा या ठिकाणी शिंतवादक आलेले आमचे अमरावतीहून आलेत ना, अभिजित पावडे अमरावती, आणि ज्यांची शिवकथा चालू आहे ते आमचे आत्मीय मित्रच आहेत. हरिहरानंद महाराज, विनेकरी, टाळकरी, पेटी मास्तर, लहान मुलगा आहे बघा, याच्याकरता टाळ्या वाजवा. माझ्या उजव्या बाजूला असणारी गायक मंडळी यांच्याकरता टाळ्या वाजवा. 7 दिवसामध्ये ज्यांनी अन्नदान दिलं त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. पारायणाला जे जे बसले त्यांच्याकरता टाळी वाजवा. जे पारायणाला बसले नाही, कीर्तनाला बसले नाही, टाळ घेऊन उभे राहिले नाही, 2 तास विना पकडला नाही, कीर्तनाची पट्टी दिली नाही, पण जेवायला पहिल्या पंक्तीत बसला, त्याच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. कारण ते सुद्धा महत्वाचं आहे आमच्याकरता. तो सुद्धा त्याचा सुद्धा उद्धार व्हावा याकरता कीर्तन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या कीर्तनाचं वैशिष्ट्य मला असं वाटते, आपल्या कीर्तनामध्ये आपल्या गावातील बघा एक मुसलमान परिवारातील व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे, त्यांचं सुद्धा त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. एका गावामध्ये कीर्तनाला गेल्यावर समता या विषयावर बोलायचं होतं. काय समता, समता या विषयावर बोलत असताना मी चिंतन असं म्हटलेलं होतं की जहा दिवाली में अली नहीं तो दिवाली नहीं. समता कशी आहे बघा, दिवाली में अली नहीं तो दिवाली नहीं, और रमजान में राम नहीं तो रमजान नाही. हा समन्वय आदमपूरच्या लोकांच्या मध्ये मला दिसतोय, म्हणून त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा, आहे की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करतो, गुरुरायांच्या चरणी समर्पित करतो. जय साम जय जय साम, जय साम जय जय साम, जय साम जय जय साम, जय साम जय जय.